राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती शिरूर लोकसभा मतदारसंघात आता दलित कोबरा या संघटनेने सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। तर पुणे शहर लोकसभा मतदारसंघात उभे राहिलेले एकही उमेदवार दलित व नवबौद्धांच्या हिताचे नसल्याने व सामाजिक न्यायाच्या लढ्यात योगदान दिलेले नसल्याने पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील 3.5 लाख दलित व नवबौद्ध मतदारांपैकी अंदाजे 90,000 दलित व नवबौद्ध मतदार मतदानात सहभागी होणार नाहीत अशी भूमिका दलित कोबरा संघटनेने घेतली आहे। पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीनं ही भूमिका जाहीर करण्यात आली आहे। पुणे शहर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडी सहित जे 36 उमेदवार उभे आहेत यांना पुणे शहरातल्या नव्हे तर राज्यातल्या कोणत्याही दलित नवबुद्ध लोकांच्या विषयी काही घेणे देणं नाही। काही वर्षापूर्वी या शहरामध्ये ॲट्रॉसिटी रद्द करा म्हणून मोर्चा काढण्यात आला होता। या 36 पैकी सर्वच उमेदवारांनी त्या मोर्चाला पाठिंबा देऊन दलित विरोधी भूमिका घेतली होती। त्यामुळं या ठिकाणी कुणी जातीवादी नाही, कुणी धर्मनिरपेक्ष नाही, सगळेजण दलित विरोधी लोक आहेत। आणि आज नवबुद्ध, दलित, अल्पसंख्याक आणि ओबीसी लोकांचं RTAचं ॲडमिशन संपलेलं आहे। RTAच्या ॲडमिशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अटी घातलेले आहेत। त्यामुळं हजारो दलित, ओबीसी, नवबुद्ध विद्यार्थी हे शाळाबाह्य आहेत। सरकारी शाळा सरकारने बंद केलेल्या आहेत आणि इंग्लिश आणि खाजगी शाळेमध्ये पैसे भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश भेटत नाही। दलितांचं हक्काचं आरक्षण गेलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये यापैकी एकही उमेदवार दलितांवरच्या न्याय हक्काच्या लढाईत सहभागी नाही, उलट ते लांब बसून मजा घेतात। त्यामुळं पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील आमचे जवळजवळ 3.5 लाख दलित आणि नवबुद्ध लोकांचे मतदार आहेत, पण त्यापैकी 90,000 लोकांनी असा निर्णय घेतलेला आहे की यापैकी एकही उमेदवार आमच्या हिताचा नसेल, आमच्या मुलांच्या भवितव्याचा आणि भविष्याचा तो विचार करत नसेल तर आम्ही मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही, आम्ही मतदानामध्ये सहभाग घेणार नाही। आणि ऐच्छिक मतदान पद्धती असल्यामुळे मतदानामध्ये आम्ही सहभाग घेणार नाही, आमचा निर्णय आहे। नाही, दलित आणि नवबुद्धांची संख्या या मतदारसंघामध्ये अल्प आहेत, त्यामुळं आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाही आणि चुकीच्या उमेदवाराला आम्ही मतदान करू शकत नाही। या कोंडीत सापडल्यामुळं चुकीच्या उमेदवाराला, दलित विरोधी उमेदवाराला मतदान करण्याचं पाप करण्यापेक्षा आपण ऐच्छिक मतदान असल्यामुळं आपण मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही। त्यामुळे 90,000 दलित आणि नवबुद्ध लोकांनी मतदानामध्ये सहभागी न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय सुप्रियाताई या आमच्याशी प्रत्यक्ष भेटल्या। रोहित पवार यांनी आमच्याशी चर्चा केली। त्यानंतर जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सामाजिक न्याय विभागाचे जयदेव गायकवाड आहेत, प्राध्यापक कविताताई मेटे आहेत की ज्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या, आणि पुणे शहराचे अध्यक्ष माझ्या प्रसन्न जगताप आहेत। या सर्वांनीच आम्हाला विनंती केली। जवळजवळ 15 दिवस त्यांनी सातत्यपूर्ण पाठिंबा केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं या पुढच्या काळामध्ये दलित, नवबुद्ध, अल्पसंख्याकांचा जो सामाजिक लढा असेल त्या लढ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र गट हा तुमच्याबरोबर असेल, सामाजिक न्यायाच्या लढ्यात असेल। त्यामुळं आम्ही बारामतीमध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि शिरूरमध्ये आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे यांना भारतीय दलित कोबऱ्याचा पाठिंबा दिला आणि भारतीय दलित कोबऱ्याचे हजारो मतदार दोन्ही मतदारसंघामध्ये आहेत ते त्या दिवशी त्यांना मतदान करतील आणि या दोघांच्या विजयासाठी भारतीय दलित कोबऱ्यांनी गेले महिनाभर स्वतंत्र प्रचार यंत्रणा आणि स्वतंत्र बैठक व्यवस्था राबवलेल्या आहे। अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी कुठेही दलित विरोधी भूमिका घेतलेली आम्हाला दिसली नाही। ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द करा म्हणून जे मोर्चे निघाले त्या मोर्चामध्ये सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे कधी सहभागी होताना दिसले नाही, परंतु पुण्यातले सगळेच उमेदवार महाराष्ट्र विकास आघाडीचे असतील किंवा वंचित आघाडीचे असतील किंवा भाजपचे उमेदवार असतील, हे ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द करावं म्हणून जो मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये ते सहभागी झाले आणि त्यामुळे त्यांनी दलित विरोधी भूमिका घेतलेली भूमिका ही जगजाहीर आहे। त्यामुळं अशा लोकांना आम्ही बरोबर राहू शकत नाही, त्यांना मतदान देऊ शकत नाही। त्यामुळं आमचा या सर्व उमेदवार हे आमच्या बरोबर नसल्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे। दलित चळवळीतले कष्टकरी वंचित घटकांचे एकूण आधारस्तंभ आणि भारतीय दलित कोबराचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण
यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवून भारतीय दलित कोब्राचा पूर्ण पाठिंबा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्रजी पवार या पक्षाला जाहीर केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे 1 उमेदवारांचं मतदान झालं आहे। अमरजी काळेंचं वर्ध्याचं मतदान संपन्न झालेलं आहे, पण उर्वरित 9 उमेदवार ज्याच्यामध्ये खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे असतील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, दिंडोरीतील माननीय भगरेजी असतील, बीडमधून बजरंगजी सोनवणे असतील, नगरमधून निलेशजी लंके असतील, माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील असतील, सातारामधून आमचे शशिकांतजी शिंदे असतील, त्याचबरोबर जळगाव रावेरमधून आमचे श्रीराम पाटील असतील आणि भिवंडीमधून आमचे बाळामामा म्हात्रे असतील। या 9च्या 9 उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो। या निमित्ताने ही सगळी वंचितांच्या आणि संविधान वाचवण्याच्या एकूणच नाही का घटकातली जी काय एकूणच आत्मसंघर्षाची लढाई आहे, या लढाईच्या सगळ्या या रणधुमाळीमध्ये हा सगळा घटक आमच्याबरोबर येतो, याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। भाईंना मानणारा वर्ग महाराष्ट्र राज्यात सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या तालुका आणि गाव स्तरापर्यंत आहे। त्याच्यामुळं भाईंनी हा दिलेला आम्हाला पाठिंबा हा निश्चित आमच्यासाठी ताकदवान ठरेल, या बाबतीत माझ्या मनात शंका नाही। मी